आज ना मी मस्तपैकी असं फक्त 2-3 मिनटातच इतकं छान झणझणीत असं पिठलं बनवलं आहे, अगदी गावरान पद्धतीने. आज मी तुम्हाला जी पिठलं बनवायची पद्धत दाखवणार आहे ना, ती पद्धत तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि अशा पद्धतीने पिठलं नक्की एकदा ट्राय करून बघा. इतके आवडीने खाता आणि टेस्टी, खमंग, चवदार असं हे पिठलं बनतं अगदी काही वेळातच. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य आणि बनवायची एक नवीन ट्रिक. तिकडं पॅनमध्ये मी थोडंसं तेल तापत ठेवलं आहे. आता पिठलं म्हणलं की थोडंसं तेल जास्त वापरायचं. याच्यामध्ये 1 चमचा राई टाकली, अर्धा चमचा जिरे टाकले. हवं तर तुम्ही याच्यामध्ये कढीपत्त्याची पानं पण टाकू शकता, पण माझ्याकडे सध्या नव्हते म्हणून मी नाही टाकले. तर थोडेसे राई जिरा तडतडून झालं की आपण ह्याच्यामध्ये 1 मोठा कांदा बारीक चिरून घ्यायचं. पिठलं म्हणलं की कांद्याचा वापर चांगला करायचा. तर इकडे मी 1 मोठा कांदा चिरून घेतला आहे बारीक, तो आता याच्यामध्ये मी टाकून घेते. हे बघा, मस्त असा बारीक कांदा चिरून घेतलेला आहे आणि राई जिऱ्यामध्ये टाकून घ्यायचं. टमाट्याचा वापर मी करतच नाही पिठल्यामध्ये. तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही इथे टमाट्यासुद्धा टाकू शकता. अद्रक लसूणची पेस्टसुद्धा टाकू शकता, पण मी अगदी तुम्हाला सिंपल गावरान पद्धतीने तुम्हाला हे पिठलं बनवून दाखवते. म्हणजे आम्ही ज्यावेळेस गावाला जायचो ना, त्यावेळेस अशी पिठले तिकडे बनवले जायचे. तर तेच आज तुम्हाला मी रेसिपी दाखवते. हे आता कांदा परतून घेतला आहे राई जिऱ्यामध्ये. थोडासा कच्चापणा राहून द्यायचा, कारण आपल्याला अजून थोडा वेळ परतवायचा आहे. आता आपण काय करायचं, ह्या स्टेजवर थोडेसे मसाले टाकायचे. हे पिठलं ना तुम्ही हिरव्या मिरचीचं बनवू शकता, म्हणजे लसूण, जिरे, हिरवी मिरची आणि थोडासा अद्रकचा तुकडा उखळमध्ये बारीक कुटून घ्यायचा आणि ह्या स्टेजवर मग परतून घ्यायचा कांद्यासोबत. आता हे चांगला परतून झालेला आहे. आपण ह्याच्यामध्ये थोडे मसाले टाकूया. इकडे मी एक चमच्याच्याच अंदाजाने लाल मसाला टाकलेला आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकते, अर्धा चमचा धना पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला पावडर टाकायचा आहे. हे सगळं साहित्य तुम्ही मिक्स करून घ्यायचं. कांद्या जिरा जे पण आपण काय टाकलं तेलामध्ये त्याच्यामध्ये परतून घ्यायचं आणि थोडंसं चवीनुसार मीठ इथेच टाकायचं, हे लक्षात ठेवा. ह्या स्टेजवर मीठ वापरा, कारण कसं होतं, बेसन पीठ टाकल्याच्या नंतर मग मिठाला थोडीशी बेसन पिठाला कोटिंग व्यवस्थित भेटत नाही तितकी. त्यामुळं सुरुवातीला जर मसाल्यामध्ये चारी बाजूनी मीठ कवर झालं ना, मग बेसन पिठामध्ये एकजीव होऊन जातं मीठ. हे बघा, चांगलं असं हळद मीठ सगळं असं परतून झालेलं आहे. आता मी तुम्हाला जी ट्रिक दाखवते ती लक्षात ठेवा. हे बघा, आता परतून झालं की आपण याच्यामध्ये इथं मी अर्धी वाटी बेसन पीठ घेतलं आहे. आता तुम्ही अशा पद्धत कधी वापरली मला माहीत नाही, पण जर वापरली असेल तर माहिती असेल, पण जर नसेलच वापरली तर तुम्ही ही ट्रिक वापरून बघा. बेसन पीठ म्हणजे पिठलं बनवायची. हे बेसन म्हणजे आपण बेसन पीठ जे घेतलं आहे ते आपण डायरेक्ट मसाल्यामध्ये टाकलेलं आहे. ही खूप चांगली आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे खूप सोपी पद्धत मी तुम्हाला दाखवते. बघू शकता सगळ्या मसाल्याची कोटिंग कशी बेसन पिठाला भेटत आहे. एकदम छान सुटसुटीत असं हे बेसन पीठ भाजून निघत आहे. पूर्ण मसाल्याची चव त्याला भेटते. हे बघा, छानपैकी असं जशी शेंगदाण्याची चटणी कशी होती सुकी फट मस्त, तसा हा पीठ छानपैकी मसाल्यात मी मिक्स करून घेत आहे. आणि सगळ्या गुठळ्या ज्या आहेत ना त्या एकजीव झालेल्या आहेत, मॅश झालेल्या आहेत. नॉर्मली आपण पिठलं बनवताना पाणी वगैरे टाकून मसाल्यामध्ये मग बेसन पीठ हळूहळू सोडून मग त्याला आपण लाटण्याच्या सहाय्याने किंवा असं बेसन पीठ मिक्स करायचं असतं, त्याने आपण मिक्स करून घेतो. पण बहुतेक वेळा त्याला खूप टाईम लागतो आणि खूप कंटाळा पण येतो कधी. तर अशा पद्धतीमध्ये जर तुम्ही कराल ना, तर ती पद्धत नक्की विसरून जाताल. इतकं सोपं आणि छान असं हे पिठलं बनतं. गरम पाणी तापत ठेवायचं मंद आचेवर आणि गरम पाणी लगेच टाकायचं बेसन पीठ एकजीव झाल्यावर आणि हे असं मिक्स करून घ्यायचं. बघू शकता तुम्ही, फक्त चमच्याच्या सहाय्याने मी याला मिक्स करत आहे. अजिबात याच्यामध्ये एक गुठली राहिली नाही आहे किंवा अशा गाठी राहिल्या नाही आहेत, कारण आपण सुरुवातीलाच बेसन पीठ छानपैकी मिक्स करून घेतलं आहे, काहीही पाणी न टाकता. ही सोपी आणि सिंपल पद्धत मी तुम्हाला आज दाखवली पिठलं बनवायची. आवडली असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप वेळ वाचन तुमचा, झटकेपट
बनवला जाईल आणि खातासुद्धा येईल लवकरात लवकर, जर कधी घाई असेल अशा वेळेस. तर बघू शकता किती सॉफ्ट नरम असं हे बेसन पीठ आपलं मऊसूत झालेलं आहे. अजिबात ह्याच्यामध्ये गाठी राहिले. आणि फक्त विचार करा, जर नॉर्मली आपल्याला पिठलं बनवायचं असतं तर अजून आपल्याला ते मिक्स करायला वेळ लागला असता, म्हणजे त्या गाठी वगैरे दूर व्हायला. तर हे अशा पद्धतीने बघा झटकीपट हे पिठलं तयार झालं आहे. म्हणून मी तुम्हाला आज ही सिंपल पद्धतीची रेसिपी दाखवलेली आहे. ही जी मी ट्रिक दाखवली तुम्हाला, ही नक्की ट्राय करून बघा. हे बघा किती झटकीपट तयार झाले बघा, कुठलाही कंटाळा न करता. आता ह्याला असं मिक्स करवत राहायचं, मंद आचेवर ह्याला मिक्स करायचं. गरमागरम खमंग टेस्टी असं पावसाच्या वातावरणामध्ये गरमागरम पिठलं आणि भाकरी खायची एक वेगळीच मजा आहे. तर त्याला मी थंड करून घेते. अगदी 2-3 मिनटातच मी हे पिठलं तयार केलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकली आहे. थंड करते झाकण ठेवून आणि प्लेटमध्ये सर्व करते. हे बघा झालं आपलं गरमागरम हे झणझणीत असं पिठलं तयार. बघू शकता याचं टेक्स्चर, ह्याचा बघा रंग किती मस्त आला आहे. हळद मीठ वगैरे सगळं आपण बेसन पिठामध्ये भाजून घेतल्यामुळं छानपैकी फ्लेवर आलेला आहे. हे असं झटकीपट पिठलं नक्की ट्राय करा. तुम्हाला जर ही ट्रिक आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईबर करा. बघू शकता मस्त झालेलं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर टाकायची, कांदे लिंबू तुम्हाला जे आवडेल ते याच्यासोबत खायचं. गरमागरम ज्वारीची भाकरी करायची पोळ्यासोबत मस्त लागतं. आणि पिठलं म्हणजे हे आपल्या महाराष्ट्रीयन म्हणजे खाणं एकदम आवडीचं आहे सगळ्यांचंच. ते अशा कांद्याच्या फोडी घ्यायच्या, एक लिंबूची फोडी घ्यायची आणि लोणचं घ्यायचं आणि मस्त याचा गावरान पद्धतीचं एकदम नॅचरल खाणं हे आपल्या शरीरासाठी खूप चांगलं आहे. तर नक्की ट्राय करा हे अशा पद्धतीने. आता पिठलं तर खाल्लेलं आहे, काही विशेष नाही आहे, पण पद्धत जरा वेगळी दाखवली मी. तर नक्की ट्राय करा. आजची पद्धत तुम्हाला सिंपल आवडली असेल तर, म्हणजे कसं आहे ना, कधी आपल्याला घाई असते किंवा पाहुणे आले अचानक, तर अशा वेळेस ना पिठलं तर सगळ्यांच्याच आवडीचं असतं, पण झटकीपट बनवलं गेलं तर अजूनही सोपं जातं. आणि गरमागरम भाकरीसोबत जेव्हा वाढताना त्यावेळेस बघा भरभरून तारीफ होईल आणि बोलतीन पण की इतक्या लवकर कसं काय केलं. तर चला भेटते मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसह. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा अशाच रेसिपी बघण्यासाठी.